जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या जो काही टप्पा 2 सध्या बघा राबवण्यात येत आहे। त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू असे 2 राऊंड बघा होणार होते। त्याच्यापैकी विदाउट इंटरव्ह्यूचा जो आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी झालेला आहे। जवळपास 21/5/2025ला तो राऊंड सध्या झाला होता। आता संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात राऊंडची सध्या बघा या ठिकाणी प्रतीक्षा करत आहे। तर त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही 1 दिवसात 2 दिवसात सध्या बघा यादी लागेल अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळत होती। आणि त्या अनुषंगाने कालच्या दिवसाला देखील विथ इंटरव्ह्यूची यादी संदर्भात उमेदवार जे आहे तर भर रात्रीपर्यंत सध्या बघा वाट बघत होते, परंतु यादी काही लागली नाही। तर यादी जी आहे तर ती यादी आपण मागे देखील तुम्हाला सांगितलं होतं की वीकेंडपर्यंत सध्या बघा यादी त्या ठिकाणी जाहीर होऊ शकते। म्हणजे रविवारपर्यंत जी काही यादी असेल तर ती यादी कोणत्याही परिस्थितीत सध्या जाहीर होऊ शकते। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही उमेदवारांसाठी महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आजच्या दिवसाला या ठिकाणी आलेल्या आहे 14/6/2025ला। तर या ठिकाणी ज्या सूचना आहेत तर त्या सूचना बघा सर्वसाधारण इथं सूचना देण्यात आल्या आहेत। 2025ची जी काही पदभरती आहे तर त्या अनुषंगाने देखील सध्या बघा आपण पुढे माहिती बघणारच आहोत। पण ह्या ठिकाणी जी काही न्यूज बुलेटिन आहे तर ही 2022च्या पदभरती संदर्भात इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती सध्या बघा देण्यात आली आहे। तर ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा जो काही मुलाखतीसह जो काही प्रकार आहे तर त्याची यादी लागण्यासंदर्भात इथं बघा स्पष्टता जी आहे तर ती सध्या इथं देण्यात आली आहे। ह्या सूचनेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर इथं बघा जे शिक्षक बुद्धिमत्ता जी काही चाचणी आहे, अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणाच्या आधारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन संस्थाच्या शाळेतील शिक्षण सेवक या पदावर पदभरती करण्यात सध्या बघा येत आहे। त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे की पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय या निवड प्रकारातील गुणवत्ता यादी दिनांक 21/5/2025 रोजी सध्या बघा प्रसिद्ध करण्यात आली होती विदाऊट इंटरव्ह्यूची। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इथं काय म्हटलेलं आहे की मुलाखतीसह जी यादीची आपण वाट बघतोय तर त्या संदर्भात इथं खुलासा करण्यात आला आहे की मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूची जी काही निवड आहे तर या प्रकारातील गुणवत्ता यादीबाबत उमेदवाराकडून विचारणा होत आहे। साहजिक आहे, विचारणा त्या ठिकाणी होणार आहे। प्रत्येक उमेदवारांनी मागे देखील आपण मेलच्या माध्यमातून सध्या बघा प्रत्येकाने मेल करण्यासंदर्भात जे काही सूचना होत्या तर ते आपण सध्या बघा दिलं होतं। त्या अनुषंगाने विचारणा देखील झाली आणि याबाबत बघा स्पष्टता जी काही असेल तर ते या ठिकाणी करण्यात आलं आहे की याबाबत स्पष्ट करण्यात येते की गुणवत्ता यादी अंतिम करण्याची कार्यवाही पवित्र पोर्टल मार्फत सुरू आहे। सदर कार्यवाही पूर्ण होताच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तशा सूचना पोर्टलवर देण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीने इथं देण्यात आले। म्हणजे जी काही गुणवत्ता यादी असेल विथ इंटरव्ह्यूची तर त्या यादीचं जे काही काम आहे तर ते काम सध्या बघा या ठिकाणी कार्यवाही जी आहे तर ती सध्या सुरू आहे। तर आता जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया एकंदरीत ह्या ठिकाणी पूर्ण होताच गुणवत्ता जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा प्रसिद्ध करण्यात येईल आणि तशा सूचना पवित्र पोर्टल मार्फत सध्या इथं देण्यात येतील। तर ह्याच्यामध्ये जी काही डेट असेल तर ती डेट सध्या बघा अजूनही आतापर्यंत देण्यात आली नाही। परंतु आपण शिक्षक भरतीचा जर मागचा इतिहास जर बघितला तर ज्या वेळेस सध्या बघा अशा पद्धतीने विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यूची जी प्रक्रिया सध्या बघा होत असते त्या अनुषंगाने न्यूज बुलेटिन सध्या बघा इथं निघत असते आणि न्यूज बुलेटिनमध्ये जे काही शब्दप्रयोग असतात ह्याच्यामध्ये बघा कार्यवाही सुरू आहे किंवा जी कार्यवाही आहे तर ती अंतिम टप्प्यात आहे अशा पद्धतीने जे काही न्यूज बुलेटिनमध्ये शब्दप्रयोग केले जातात। आणि हे जे काही न्यूज बुलेटिन आल्यानंतर विदिन बघा त्या दिवशी किंवा मग पुढच्या दिवशी अशा पद्धतीने यादी जी आहे तर ती यादी सध्या लागलेली आहे मागच्या वेळेस। तर ह्या वेळेस देखील तुम्ही हे लक्षात घेऊ शकतात की जी काही मुलाखती यादी आहे तर त्या मुलाखती यादीची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी मे बी अंतिम टप्प्यात सध्या बघा आलेली आहे। आणि जी कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ती पूर्ण होतात जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा प्रसिद्ध होऊ शकते। तर आता समजा आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार, बरोबर। तर ह्या ज्या 2 दिवस आहे तर ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे आजच्या रात्रीला किंवा मग उद्याच्या रात्रीला, बरोबर। तर ह्या 2 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीत बघा मे बी यादी जी आहे तर ती यादी सध्या इथं प्रसिद्ध होऊ शकते। कारण मागच्या वेळेस पण अशाच पद्धतीने जी काही यादी संदर्भात जी प्रक्रिया सध्या सुरू आहे किंवा मग त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहे किंवा अंतिम टप्प्यात आहे अशा पद्धतीने ज्या सूचना आल्या होत्या त्या सूचना आल्यानंतर त्याच दिवशी ज्या काही याद्या आहे तर त्या याद्या फेस 1च्या देखील सध्या बघा प्रसिद्ध झाल्या होत्या आणि फेस 2ची जी काही विदाऊटची यादी आहे
ती देखील सध्या प्रसिद्ध झाली होती. तर ह्याच्यावरनं थोडासा उमेदवारांना जो काही ऑथेंटिक दिलासादायक जी काही न्यूज आहे तर ती न्यूज इथं बघा मिळालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता सध्या जे काही 2 दिवस आहे तर ते 2 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीत रविवारपर्यंत यादी जी आहे तर ती यादी सध्या इथे प्रसिद्ध होऊ शकते. तर जास्तीत जास्त जी काही चान्सेस आहे तर ते चान्स म्हणजे आजच्या दिवसाला सध्या यादी प्रसिद्ध व्हायचे 99.99% सध्या बघा चान्सेस सध्या आहे. तर वाट बघूया आपण. ज्या पद्धतीने काल देखील तुम्ही वाट बघितली तर आज देखील तुम्ही वाट बघू शकता. तर आज सध्या 99.99% यादी लागण्याचे संकेत इथं ह्याच्यावरनं आपल्याला कळत आहे. तर ही एक महत्त्वाचा जो काही खुलासा होता आणि हा खुलासा करणे अतिशय म्हणजे महत्त्वाचं होतं, जेणेकरून उमेदवार जे आहे तर ते उमेदवार सध्या बघा चिंतेमध्ये होते की यादी नेमकी कधी लागते. तर ह्याच्यावरनं तुम्ही एक प्रिडिक्ट करू शकतात की जी काही यादी आहे तर ती यादी तुम्हाला आपल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती सध्या बघा पोहोचवली आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. तर तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावरती योग्य तो आपण रिप्लाय तुम्हाला देऊ. तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी व्हिडिओ भेट देत राहा. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.